विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स वर्ग 8वा इयत्ता 8वीसाठी सेमी इंग्रजी या माध्यमासाठी. आणि आजचा दिवस आहे 8वा डे 8 क्लास 8 डे 8 आणि फील्ड नंबर्स अँड ऑपरेशन्स नंबर्स HCF अँड LCM. HCF आहे पाहिजे तिथं आणि आहे LCM. त्यापैकी आपण सब युनिट इज HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. तर वी आर गोइंग टू सी अबाउट हायर कॉमन फॅक्टर इन दिस पिरियड. कन्सेप्ट कॉर्नर बघा, कन्सेप्ट कॉर्नर पाहूया आपण. साई हॅज 16 ब्ल्यू बर्ड्स अँड 8 रेड बर्ड्स. शी वॉन्ट टू डिवाइड both birds in equal group, so she have to take care that not a single bird remain separate. She have to take care that not a single bird remain separate. तिने या गोष्टीची काळजी घेतली की सिंगल बर्ड हा सेपरेट राहणार नाही. वी हेल्प हर डू दिस. आपण मदत करूया त्यासाठी. Sai has blue birds equal to 16, red 8. Let's make of 16 birds, group of 16 birds that a single bird remain equal to 1, 2, 4, 8, 16. Let's make group of 8 birds, but a single bird is not remain equal to 8 number of single bird remain equal to 1, 2, 4 and 8. Therefore, equal group of 16 and 8 birds are 1, 2, 4 and 8. Equal group of 16 and 8 या दोन ग्रुपमधले इक्वल सारखे बर्ड्स जे आहेत ते कोणते आहेत? 1, 2, 4 अँड 8. तर अशा प्रकारे या ठिकाणी द ग्रुप इन दीज इक्वल ग्रुप इज 8 आहे. काय झालं, या ठिकाणी दोन ग्रुप तयार केले. एक आहे ब्ल्यू बर्ड्सचा आणि दुसरा आहे रेड बर्ड्सचा. म्हणजे 16चा जो आहे तो ब्ल्यू बर्ड्स आहे. त्याच्यामध्ये 1, 2, 4, 8 अँड 16 म्हणजे असे घटक आहेत. आणि दुसरा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये 1, 2, 4 अँड 8 आहे. Therefore, the equal group of 16 and 8 birds are 1, 2, 4 and 8. The greater group in this equal group is 8. या दोन्ही मधला सर्वात मोठा घातांक जो आहे, मोठी संख्या जी आहे याला आपण HCF म्हणूया. हायर कॉमन फॅक्टर जो आहे तो कोणता आहे? या ठिकाणी 8 आहे. हायर कॉमन फॅक्टर HCF जो आहे तो कोणता आहे? 8 आहे. नेक्स्ट पॉइंट, हाईड मॅथमॅटिक्स. या ठिकाणी पहा, इन द इक्वल फॅक्टर ऑफ 16 अँड 8 द बिगर फॅक्टर इज HCF ऑफ दॅट टू नंबर्स. सो 8 इज द HCF म्हणजेच हायर कॉमन फॅक्टर ऑफ 16 अँड 8 नंबर्स. लेट्स फाइंड HCF ऑफ 16 and 8 by the prime factor numbers method. तर आपण आता या ठिकाणी फॅक्टर्स
मेथडच्या पद्धतीने HCF काढूया. म्हणजेच काय होईल या ठिकाणी, प्राईम फॅक्टर ऑफ 16 इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 4 टाइम्स, and prime factor of 8 equal to 2 into 2 into 2 3 times. 3 times multiplication of 2 is the factors of 8, and factors of 16 equal to 4 times multiplication of 2. Therefore the common factors of 16 and 8 इक्वल टू काय, 2 इंटू 2 इंटू 2, म्हणजे 3 वेळा 2 2 2 ही संख्या दोन्ही फॅक्टरमध्ये आहेत, 16च्या आणि 8च्या. तर अशा प्रकारे या ठिकाणी कॉमन फॅक्टर ऑफ 16 अँड 8 इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इक्वल टू 8. देअरफॉर द कॉमन फॅक्टर मीन्स HCF ऑफ 16 अँड 8 इक्वल टू किती, 8 आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण दोन्ही मेथडनं काढलं HCF, हायर कॉमन फॅक्टर काढले कोणाचे, 16चे आणि 8चे. ते किती मिळाले आपल्याला, 8 मिळाले. दोन्ही पद्धतीने, म्हणजे आपल्या ग्रुप पद्धतीने आणि प्राईम फॅक्टर पद्धतीने. तर या प्रकारे नो आय नो म्हणजे मी काय समजलो होतं बघा. द मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन प्राईम फॅक्टर्स ऑफ एनी टू मोर नंबर्स इज HCF ऑफ दोज नंबर. काय शिकलो आपण पहिल्यांदा, द मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन प्राईम फॅक्टर ऑफ एनी टू मोर नंबर्स इज HCF ऑफ दोज नंबर. The given HCF is the highest common factor. To find out HCF, we can use prime factor method, vertically and horizontal list method, division method. The HCF of 2 or more consecutive number is always 1. हे लक्षात घ्या. The HCF of 2 or more consecutive number is always 1. नेहमीसाठी 1 असते. There is no zero of HCF of any number. The HCF is never greater than given number. हायेस्ट कॉमन फॅक्टर हा दिलेल्या नंबरपेक्षा, दिलेल्या संख्येपेक्षा मोठा नसतोच. आणि 0, देर इज नो झिरो HCF ऑफ एनी नंबर. 0 हा कोणत्याच संख्येचा HCF नसतो. हे महत्त्वपूर्ण काही गोष्टी आपण या ठिकाणी शिकलो. द मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन प्राईम फॅक्टर ऑफ एनी टू मोर नंबर्स इज HCF ऑफ दोज नंबर्स. द गिवन HCF इज हायेस्ट कॉमन फॅक्टर. टू फाइंड आउट HCF we can use prime factor method, vertical and horizontal list method, division method. आणि त्यानंतर आहे द HCF of 2 or more consecutive number is always 1. There is not zero HCF of any number. The HCF is greater than given number. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे काही गोष्टी समजलो. त्यानंतर आहे प्रॅक्टिस कॉर्नर, जो सरावासाठी आपल्याला हे अभ्यासूया. सी गिवन एक्झाम्पल. या ठिकाणी सोडवलेले एक्झाम्पल आहेत किंवा दिलेले जे एक्झाम्पल आहेत ते आपल्याला सोडवायचं कोण्या पद्धतीने बघा. फाइंड आउट HCF ऑफ 12 अँड 18 बाय लिस्ट मेथड. लिस्ट मेथड नाही सोडवायचं आपल्याला. फाइंड आउट HCF of 12 and 18 by list method. Factor of 12 equal to 1, 2, 3, 4, 6 and 12. Factor of 18 equal to 1, 2, 3, 6, 9 and 18. Common factor of 12 and 18 is equal to 1, 2, 3 and 6. 1, 2, 3 and 6. Therefore bigger factor in common factor. बिगर फॅक्टर इन कॉमन फॅक्टर. या कॉमन फॅक्टरमध्ये सर्वात मोठा जो फॅक्टर आहे तो कोणता आहे या ठिकाणी, 6 आहे.
सो द HCF ऑफ 12 अँड 18 इक्वल टू 6. अशा प्रकारे सुद्धा आपण हे HCF काढू शकतो. अशा प्रकारे HCF म्हणजे हायर कॉमन फॅक्टर 12 आणि 18चा किती आहे मित्रांनो? 6 आहे. तर हा झाला प्रॅक्टिस कॉर्नर. यानंतर दुसरा आहे फाइंड आउट HCF ऑफ 9 अँड इज बाय यूजिंग मल्टिप्लिकेशन प्राइम फॅक्टर मेथड. प्राइम फॅक्टर ऑफ 9 इक्वल टू 3 into 3. Prime factor of 15 equal to 3 into 5, and common factor of 9 and 15 equal to 3. The greatest common factor is 3. So HCF of 9 and 15 is 3. या ठिकाणी फाइंड आउट HCF ऑफ 2 संख्यांचा आपल्याला HCF काढायचा आहे. हायर कॉमन फॅक्टर कोणत्या? 9 आणि 15. तर 9चे कॉमन फॅक्टर तुम्हाला इथे दिलेले आहेत. 9 या संख्येची 3 गुणिले 3 आणि त्यानंतरची जी संख्या आहे 15 त्याचे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी दिलेले आहेत. 15 इक्वल टू 3 into 5 आणि या ठिकाणी 9 इक्वल टू 3 into 3. तर यामध्ये कॉमन फॅक्टर ऑफ 9 अँड 15 इज इक्वल टू 3 आहे. हा कॉमन फॅक्टर आहे दोघांमधला. देअरफॉर द ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर इज 3. देअरफॉर द HCF ऑफ 9 अँड 15 इक्वल टू 3. अशा प्रकारे हे सेकंड एक्झाम्पल झालेलं आहे. त्यानंतर सॉल्व इट आहे. फाइंड आउट HCF ऑफ गिवन नंबर बाय यूजिंग लिस्ट मेथड अँड प्राइम फॅक्टर मेथड. दोन्ही पद्धतीने या ठिकाणी आपल्याला HCF काढायचा आहे. बघा, HCF ऑफ 10 अँड 15 बाय यूजिंग लिस्ट मेथड अँड HCF ऑफ 10 अँड 15 बाय प्राइम फॅक्टर मेथड. तर अशा प्रकारे हे दोन्ही पद्धतीने तुम्ही काढून बघा आणि काय ते मग ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. कॉमन आता फॅक्टर ऑफ 10 काय येईल? 2 into 5. फॅक्टर ऑफ 3 into 5. कॉमन फॅक्टर बघा, या ठिकाणी जर आपण 5 into 2, 5 into 3, common factor is 5. The greatest common factor equal to 5. Therefore HCF of 10 and 15 equal to 5. हे झालं. आता या ठिकाणी HCF of 10 and 15 by using prime factor number अशाच प्रकारे काढा. ते सुद्धा सारखंच येईल. तर अशा प्रकारचा हा या ठिकाणी एक्सरसाइज झाला. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण आज सेतू अभ्यासक्रम या अंतर्गत हे उदाहरणं पाहिलेले आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या दिवसामध्ये, पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत हा दिलेला सराव घरी करून बघा वहीमध्ये आणि सर्व प्रॅक्टिस जे आहे ते एका नोटबुकमध्ये लिहून ठेवा. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. भेटूया पुढच्या सत्रामध्ये, पुढच्या सेतू अभ्यासक्रमाच्या अंतर्गत.